पूर्तता करा. संतोष देशमुख प्रकरणात नवा ट्विस्ट. सुनील शिंदे यांनी तक्रारीत म्हटलंय. त्यामुळे याच साठेच्या ऑफिसमध्ये झालेल्या भेटीनंतरच सुदर्शन घुले मस्साजोगला गेल्याची शक्यता आहे आणि या 15 मिनिटाच्या चर्चेनंतरच हे सर्व घडलं असावं किंवा घुले टोळीला तसं करण्यास सांगितलं असावं अशी शक्यताही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले 3 प्रमुख आरोपी यावेळी सुदर्शन घुले सोबत कराडच्या स्वागताला आणि नंतरही कार्यालयात उपस्थित होते आणि तेच आरोपी पुन्हा 6 डिसेंबरला मस्साजोगला गेले. तिथे संतोष देशमुख आणि घुले टोळीमध्ये बाचाबाची झाली. संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी याच टोळीला हाणामारी देखील केली आणि 9 डिसेंबरला पुढे संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाली. त्यामुळे याच 29 नोव्हेंबरच्या मीटिंगमध्ये पुढील गोष्टी ठरल्या का आणि खंडणी प्रकरणात हीच भेट मोठा पुरावा ठरते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवाय मोक्का जो लावण्यात आला आहे त्यामध्ये देखील या भेटीचा पुरावा म्हणून वापर होण्याची शक्यता आहे. आता या भेटीत काय ठरलं आणि FIR मध्ये दिलंय तसंच त्या दिवशी घडलं का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आणि एकूणच समोर आलेलं हे CCTV फुटेज त्यात वाल्मिक कराडसह विष्णू साठे आणि काही आरोपीचं असणं आणि त्याचाच उल्लेख FIR मध्ये असणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.